हॅलो. हॅलो, काय म्हणतेस? ऐकू येते का? येस, तुम्हाला येतं ऐकू? येस. वाह, बेस्ट. मग आपण चालू करूयात. होय. नमस्कार सगळ्यांना. लोक पण जॉईन होत आहेत. नमस्कार सगळ्यांना सगळ्यांना जागतिक रंगभूमी दिनाच्या खूप खूप सदिच्छा. आज आपल्या सोबत आपल्या देशातले एक महत्वाचे नाटककार, दिग्दर्शक सतीश आळेकर आपल्या सोबत आहेत. सर, तुम्हाला पण खूप खूप सदिच्छा आजच्या जागतिक रंगभूमी दिनानिमित्त. येस. कसे आहात थँक यू. तुम्ही? मी ठीक आहे. एक इंजेक्शनचा एक डोस झाला, दुसऱ्याची वाट बघतोय. म्हणजे पहिलं वॅक्सिनेशन झालंय. येस येस येस. आणि मला म्हणजे तुम्हाला असं विचारायचंय की कसं होतं तुमच्यासाठी मागचं अख्खं वर्ष. आपण बरेच जण घरी होतो, परफॉर्मिंग आर्ट्स मधले अनेक लोक घरी होते. आपल्याला नव्या नव्या या क्षेत्रांची, या सगळ्या मीडियमची ओळख झाली. पण ज्या लोकांना लाईव्ह परफॉर्म करायची त्यांना जी सवय आहे, परफॉर्मन्सची सवय, त्यांना घरी बसणं ही किती अवघड गोष्ट होती. तुमच्यासाठी मागचं वर्ष आणि आता जे अख्खा हा पॅन्डेमिकचा काळ चालू आहे तो कसा आहे? म्हणजे माझ्या वयाच्या लोकांसाठी म्हणशील तर काय, आम्ही म्हणजे रिटायर झालेले लोकच आहोत. त्याच्यामुळे बराच वेळ आमचा घरीच जातो. हा जरी भाग वेगळा सोडला तरी शूटिंग म्हणा किंवा काहीतरी कार्यरत असणं हे काम चालूच असतं. हम्म. त्याला जरा हम्म. खीळ पडली गेल्या हम्म. वर्षात. हम्म. आणि हम्म. त्यातलं आता सांगायला हरकत नाही की त्यातली चांगली बाब अशी झाली की मी जवळपास 10-12 वर्षांनी मी माझं नवीन नाटक या काळात लिहून पूर्ण केलं. अरे अं, वा. ते स्वतः मी टाईप करत करत हळूहळू ते पूर्ण केलं. हम्म. अं, हम्म. आणि ते नाटक आता रंगभूमीवर कधी आणायचं याचा विचार सध्या मी करतोय. आणि ह्या सगळ्या पॅन्डेमिक संपल्यानंतर कदाचित पुढल्या वर्षी ते रंगभूमीवर येईल. हा अरे वा. माझ्या दृष्टीनं अतिशय त्याचा या सगळ्या सक्तीच्या बंदीचा एक सदुपयोग हा झाला. हम्म. 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 आणि हम्म. दुसरं, वाचन चालू होतं. म्हणजे मी नेहमी विचार करत होतो की असा पॅन्डेमिकचा काळ 100 वर्षांनी येतो असं म्हणतात. तर हम्म. आपल्या अगोदर 100 वर्ष म्हणजे 1918-19 साली, 20 साली असा पॅन्डेमिक येऊन गेला. त्यावेळेला आपले नाटककार राम गणेश गडकरी यांचा मृत्यू झाला. त्यावेळेला हम्म. टेलिव्हिजन पण नव्हता, त्याच्यावर काहीच नव्हतं. तर त्यावेळेला लोक अनेक साथीचे रोग तेव्हा येत होते. पॅन्डेमिक असं नाही, उंदीर होते, त्याच्यामुळे प्लेग चे एपिडेमिक येत होते. तर हम्म. त्यांना घर सोडून जायला लागायचं. हम्म. पुण्याच्या आसपासच्या टेकड्यांवर सगळ्यांना तात्पुरतं स्थलांतरित व्हायला लागायचं. तर हे विस्कटले पण आहे त्यांच्या जीवनाचा एक भागच होता. आणि हम्म. त्याच्या सकट त्यावेळची जी कला आहे हम्म. ती कला सादर होत असली पाहिजे. हम्म. तसंच मी या काळात विचार केला की माझ्या लहानपणी मला असं गप्प कधी बसावं लागलं होतं. तर हम्म. 1961 साली जेव्हा पानशेतचा पूर आला तेव्हा हम्म. असंच हम्म. संपूर्ण पुण्यातलं जनजीवन हे विस्कळीत झालं होतं पानशेतच्या पुरामुळे. हम्म. सगळं निम्म पुणे पाण्यात होतं. आम्ही तर शनिवार पेठेतच राहत होतो, त्याच्यामुळे आमच्या घरात पाणी होतं. आणि जवळपास एक 10-11 महिन्याचा काळ गेला की ज्याच्यात काहीच घडत नव्हतं. आणि हम्म. चिखलाचे डोंगर, मातीचे डोंगर असे सगळे आसपास साठलेले होते. तर त्याच्यातूनच एक नवं पुणे उभं राहिलं. हम्म. त्याच्यातनच पडझड झाल्यानंतर बालगंध रंगमंदिर हम्म. आत्ताचं आहे ते तिथं उभं राहिलं. आणि तो पुण्याचा जो काय आत्ताचा विस्तार आहे तो झाला. म्हणजे काहीतरी नवीन होत असतं. हम्म. परंतु नाटकाचं कसं आहे की आपण म्हणतो की जिवंत नटाला नेहमी जिवंत प्रेक्षकाची आस असते. समोर एक कोणतरी जिवंत प्रेक्षक तरी लागतो. आणि पीटर ब्रूक कसं म्हणतो की एक इमॅजिनरी लाईन दॅट डिवाइड्स बिटवीन ऑडियन्स अँड स्पेक्टेटर. हम्म. तर ती इमॅजिनरी लाईनची आपल्याला सवय असते की हम्म. काहीतरी करून दाखवल्याशिवाय आणि त्याचा प्रतिसाद मिळाल्याशिवाय आपली हम्म. कला सिद्धच होऊ शकत नाही. हम्म. त्याच्यामुळे आपल्या कलेच्या सगळ्या एक प्रकारच्या व्याख्येलाच थोडी खीळ बसली. हम्म. की आपली डेफिनेशन जी आहे आपल्या कलेची, की हम्म. कला सादर करायची व्याख्या जिवंत प्रेक्षकाच्या समोर, त्यालाच एक खीळ बसली. आणि त्याच्यातनं मग अलीकडचे गोष्टी उभ्या राहिल्या. आता इंस्टाग्राम आहे किंवा इंटरनेट आहे किंवा लोकांची जी कल्पना शक्ती आहे ती हम्म.
हे बंद असताना काय काय करता येईल याच्याकडे वळली. आणि बऱ्याचशा लोकांनी त्यातून काही सिद्ध केलं, काही शॉर्ट फिल्म झाल्या तरुणांच्या वगैरे वगैरे. पण माझ्या व्यक्तिगत पातळीवर मला त्याचा फायदा झाला की एक चिंतनाला, विचार करायला निवांतपणा मिळाला. त्यातनं एक नाटक लिहून झालं. कदाचित आता हे असंच चालू राहिलं तर दुसरंही लिहून पूर्ण होईल. आता ते सादर कसं करायचं, कधी करायचं हा पुढला भाग, पण लिहून तर झालं. ही खूपच चांगली बातमी आहे तुम्ही दिलीत आत्ता, कारण काय आम्ही सगळेच खूप उत्सुक आहोत तुमचं नवीन नाटक बघण्यासाठी. म्हणजे तुम्ही जसं सांगत होता तसं हा जो अख्खा पॅन्डेमिकचा काळ आहे, तुम्ही इतका मोठा काळ अनुभवला, इतके अनुभव तुमच्या गाठीशी आहेत, तर तुम्ही म्हणलात तसं पानशेतचा पूर आणि आताचा करोनाचा काळ, म्हणजे या दोन काय म्हणता येईल, या दोन काळाच्या या ओघात तुमच्या विचारसरणी, तुमच्या लेखन प्रक्रियेत काय काय बदल झाले असं तुम्हाला वाटतं? किंवा कुठलाही सोशल क्रायसिसचा काळ हा कलेला एक वेगळी दिशा देतो असं म्हटलं जातं. म्हणजे जगभरात सुद्धा अनेक नाटककार आहेत जिथे सोशल अशा प्रकारचा क्रायसिस आला, हेल्थ क्रायसिस आला की कलेला एक वेगळ्या प्रकारची दिशा मिळते. तसं तुमच्या बाबतीत झालं का? तुमचं जे नवीन नाटक आहे ते या अनुभवाने त्याला काही वेगळी दिशा मिळाली असं तुम्हाला वाटतं का? या अनुभवावर नाही, पण एक एक प्रकारचं जे विस्कळीत पण आपण आता भोगतोय. म्हणजे आता पॅन्डेमिक आला हा भाग सोडून द्या, पण आपण एक गेल्या काही वर्षापासून एक प्रकारचा विस्कळीत आणि तणाव आपण एक आपल्या जगण्यामध्ये भोगतोय. आणि त्याचं एक महत्वाचं असं कारण असं आहे की पूर्वीच्या काळात, स्वातंत्र्योत्तर काळात आम्ही जन्मलो आणि स्वातंत्र्य काळाच्या पहिल्या 20-25 वर्षात आमची जी पिढी होती ती पिढी ही वयात आली. आणि काय बदललंय त्याचा आढावा आमच्या पिढीने आमच्या नाटकातनं घेतला. माझी नाटकं जी आहेत, महापूर आहे किंवा महानिर्वाण आहे, त्याच्यात थोड्याशा छटा उमटतात. किंवा 1990च्या आसपास मी अतिरेकी नावाचं एक नाटक लिहिलं होतं, किंवा पिढीजात नावाचं नाटक लिहिलं होतं. यातनं त्या खाणाखुणा उमटतात. पण त्याच्यानंतरच्या काळात मला असं वाटतं की आपलं जे भोवतीचं जे सामाजिक आणि राजकीय जीवन असतं त्याचा आणि आपल्या जगण्याचा संबंध प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष येतोच. म्हणजे जी काही राजकीय राजवट असते, जी काही सामाजिक व्यवस्था आसपास असते, त्याचा आपल्या विचारावर परिणाम होतो, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. आणि त्याच्या खाणाखुणा या लेखनातनं झिरपतात. तसं मला वाटतं की या माझ्या नव्या नाटकामध्ये ठकीशी संवाद असं त्या नाटकाचं नाव आहे. ठकीशी संवाद. यास त्याच्यामध्ये एक 75 ते 80 वर्षाचा म्हातारा हा एका 40 वर्षाच्या ठकीशी बोलतो. ही ठकी कोण आहे, ही नटी आहे का किंवा अजून कोण आहे, त्याचा उलगडा नाटक बघितल्यानंतर होईल. परंतु त्याचं एक स्वतःचं एक प्रकारचं त्याच्या पिढीचं स्वगत आहे, किंवा त्याचा स्वतःची चाललेला त्याचा त्या ऊर्ध्वाचा संवाद आहे. आणि त्या संवादाचा मूळचा आतला गाभा असा आहे की ज्या लोकशाही प्रधान देशामध्ये ज्या लोकशाहीची व्यापकता त्यांनी त्याच्या तारुण्यात अनुभवली, त्याच्यानंतरच्या 40शीत अनुभवली, ही ही एक लोकशाहीची व्यापकता, त्या व्यापकतेचा संकोच किंवा त्याचा परीघ, एक उदारमतवादीपणाचा परीघ गेल्या 10-12 वर्षात हळूहळू आक्रसला जातोय किंवा काय. आणि हे आक्रसलं जाणं जे आहे की त्याच्या भोवतीचा जो एक सामाजिक परीघ आहे, विचारांचा परीघ आहे, आणि त्याच्या विचारांची जी वैविध्यता आहे किंवा त्याच्या आसपास असणाऱ्या अनेक विचारधारा आहेत, आयडियोलॉजीज आहेत, आणि त्या आयडियोलॉजीमध्ये त्याचे विचार विविध पातळीवर व्यक्त करण्याची, मतमतांतर सहन करण्याची सोशिकता, ही हळूहळू समाजातली किंवा एक व्यवस्था अशी एक कुठली येते का की त्यांनी ही जी परिस्थिती आहे, उदारमतवादीपणाची परिस्थिती आहे, त्याचा परीघ हळूहळू संकोच
तो एकेक आहे. आणि त्याची कारण मीमांसा आणि त्याच्याबद्दलचं त्याचं मत असं त्या नाटकातनं नाटकाची त्याची मांडणी आहे. म्हणजे स्वतः केल्याचा त्याचा संवाद आहे. तर बघूया आता हे नाटक लोकांपर्यंत जेव्हा जाईल तेव्हा त्याच्या शिव्या आणि ओव्या मला मिळतील. पण हे नाटक तुम्हीच बसवणार आहात का? साधारणपणे मी जेव्हा नाटक लिहितो तेव्हा माझा बॉल आणि मीच कॅप्टन असं लहानपणापासूनच आतापर्यंत आलेलं आहे. आता माझं वय बघता असं मी निश्चित ठाम म्हणत नाही, पण आता तरी मी म्हणतोय की ते नाटक मी बसवीन आणि दिग्दर्शित करीन आणि लोकांच्या पर्यंत प्रयोग त्याचा घेऊन जाईन, कारण ते मला आवडतं. येस प्रयोग येस येस लाईव्ह प्रयोग म्हणजे ऑनलाईन किंवा असं अर्धवट 50% 60% हे काही मला मान्य नाही. ही परिस्थिती सुधारेपर्यंत मी वाट बघीन आणि त्याच्यानंतर जेव्हा केव्हा तरी नॉर्मलाइज होईल तेव्हा जर माझी शारीरिक आणि बौद्धिक क्षमता असेल तर ती मी दिग्दर्शित करीन, नाही तर अन्य कोणाला तरुण पिढीचे अनेक समर्थ दिग्दर्शक आहेत त्यांना ते देता येईल. परंतु ते नाटक जिवंत प्रेक्षकांच्या समोर सादर करायला आवडेल. मला आवडतं नाटकाची प्रक्रिया, लोकांना गोळा करायची, त्यांना तालमी कंडक्ट करायची आणि जो काही नेपथ्याच्या ज्या काही सामानाच्या पेट्या आहेत त्या घेऊन एका गावात दुसऱ्या गावात जायचं, आता तिथं पण संसार मांडायचा नव्या थिएटरमध्ये, तो मोडायचा, परत गाडीवर ते टाकायचं. आणि आता हे सगळ्यांना अतिशय कष्टदायक वाटतं, पण मला ते फार गंमतशीर वाटतं की तो माझ्या नाटकाच्या क्रियाशीलतेचाच एक भाग आहे. मी जर नाटक या क्षेत्रामध्ये काही प्रमाणात माझं बोट घातलं असेल तर मग मला त्या नाटकाचा जो सगळा प्रपंच आहे, त्या प्रपंचाच्या कळा, त्याची जी नाटकाची जी चूल आहे ती चूल संपूर्ण सारवून मांडण्यामध्ये चा जो एक आनंद असतो तोही मला तितकाच महत्व. प्रेक्षकांच्या आनंदासारखाच त्यानंतर नटांच्या बरोबर राहणं, बॅकस्टेज वर्करच्या बरोबर राहणं आणि त्यांच्या बरोबर प्रवास करणं हा माझ्या एका आवडीचा भाग आहे. आणि त्याच्यात असं पण आहे ना की आपण लोकांची जास्ती आपली जवळीक होते नाट्य व्यवहारात, आपण लोकांची जास्ती कनेक्टेड असतो. म्हणजे शूटिंगला आपापलं एक वेगवेगळं शूटिंग असतं, सगळे ऍक्टर्स एका दिवशी एकत्र असतात असं काही नाहीये, पण नाटकात ते एक काहीतरी एकत्र असण्याची जी भावना आहे ती खूप जास्ती आहे आणि ती आता आपण कुठेतरी मिस करतोय आता या सगळ्या काळात. आणि ती आपली मराठी नाटकाची परंपरा आहे. म्हणजे नाटक कंपन्या पूर्वी स्पेशल ट्रेननी जात असत, असं त्याच्याबद्दल म्हणलात की त्याच्यामध्ये आचार्य असायचे, गडी असायचे, काय म्हणतात पूजेसाठी भटजी पण असायचे, तालीम मास्तर पण असायचे, मेकअपमन असायचे, लेखनिक असायचे. असे सगळ्याच्या सकट त्याचा बाडबिस्तारा घेऊन आपले जे पूर्वज होते ते नाटक कंपन्या करत निघत होते. त्याचेच अवशेष आपल्यापर्यंत आज आलेले आहेत आणि त्या परंपरेचाच मध्येच आपण एक नवीन चूल मांडतोय आत्ताच्या नेटच्या काळात. पण तुम्हाला असं वाटतं की हे इंटरनेट, OTT प्लॅटफॉर्म अमुक तमुक ते ठीक आहे, पैसे मिळवण्यासाठी ते आवश्यक आहेत आणि एक नवा तुम्हाला आयाम मिळालेला आहे तरुण मुलांना, परंतु एक सतत एक जिवंत प्रेक्षक समूहाच्या समोर आपण काहीतरी सादर करणं आणि त्याचा तात्काळ प्रतिसाद घेणं ही जी एक प्रकारची नशा आहे त्याचा मी ऍडिक्ट आहे. त्याच्यामुळे ते मंद मिळाल्याखेरीज चैन पडत नाही. म्हणजे आता महानिर्वाण सारखं नाटक आपण करतोय, पृथ्वीला त्याची आता आपण या सगळ्या धोक्याच्या काळात सुद्धा 2 प्रयोग लावलेले आहेत आणि ते करताना सुद्धा किती आता जवळपास 45 वर्ष होऊन गेली त्या नाटकाला. पण आता नाटक करत असताना सुद्धा मला ते अजूनही नाटक विंगेतनं बघावं असं वाटतं. त्या प्रसंगाला प्रतिसाद आलाय का आला नाहीये ते मला बघायला आवडतं आणि मला त्यातनं काहीतरी माझा तो एक काय म्हणतात गृहपाठ चालू असतो नवीन नाटकाचा. म्हणजे जुन्या नाटकाच्या प्रयोगाचा मी साक्षीदार होणं हा एक माझ्या पद्धतीने मला असं वाटतं की एक नवीन नाटकाचा तो एक प्रकारचा गृहपाठ आहे. आता काय नेमका तो गृहपाठ आहे आणि त्याचा डायरेक्ट काय संबंध आहे हे मला नाही सांगता येणार, परंतु ते जे वातावरण आहे
ते वातावरण बऱ्याच लोकांना त्रासदायक वाटतं, परंतु विषय बऱ्याच लेखकांना त्रासदायक वाटतं की आम्ही नाटक लिहिले, आता तुम्ही त्याचं काय करायचं ते करा, असे बरेचसे लेखक म्हणतात. पण मला असं वाटत नाही. मला असं वाटलं की मी नाटक हे लिहिलेलं आहे ते नाटक सगळ्यांच्या समोर, नाटककार हा थिएटर एलिमेंटचा एक भाग आहे. नाटक ही काही एकल कला नाही, ही अनेक लोकांना घेऊन सादर करण्याची कला आहे. एका फक्त नाटककाराच्या मुळे ते नाटक पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. त्या नाटककाराची संहिता पूर्णत्वाला जाण्यासाठी अनेक आयाम आहेत. त्या अनेक आयामांच्या मार्फत जायला लागतात, ते तितकेच महत्वाचे आहेत. अगदी बॅकस्टेज वर्कर पासून एक प्रमुख नट असेल, आपण नट हा प्रमुख मानतो, कारण नटावर सगळं नाटक अवलंबून असतं आणि नटाच्या खांद्यावरून आमचं नाटक हे प्रेक्षकांच्या पुढे जातं. पण हे नाटकाचे एलिमेंट्स आहेत, त्या एलिमेंट पैकी नाटककार हा एक प्रकार आहे. त्याचं भान आहे मला, त्याचं भान मला आहे की मी नाटक लिहिलं आणि म्हणजे मीच सगळं केलं अशातला भाग नाही. माझ्या नाटकातला प्रत्येक पात्र आहे, त्या पात्राचं जगणं, त्या पात्राचं तिथे येणं, तो कुठल्या मनोअवस्थेतनं त्या प्रयोगाला तो येणार आहे, हे तितकंच महत्वाचं आहे. ते मला माहित असलं पाहिजे. सर, तुम्ही म्हणजे आता जे बोलताय ते तुम्ही असे हाडाचे नाटकवाले आहात हे ह्याच्यातनं जाणवतं. आणि आत्ताच्या काळात आपण जगत असताना आत्ताच्या तरुण पिढी समोर सुद्धा इतके पर्याय उपलब्ध आहेत. म्हणजे मला वेब सिरीज मध्ये काम करून एका प्रकारचं ग्लॅमर मिळतं, मला सिनेमा क्षेत्र आपल्याकडे बोलवतं. फक्त नाटक करत राहणं नावाची जी गोष्ट आहे ही कशी शक्य आहे असं तुम्हाला वाटतं? किंवा मुळात आता नाटक नावाच्या गोष्टींनी काय उद्दिष्ट गाठायचं आहे असं तुम्हाला वाटतं? असं काय एम आहे नाटक नावाच्या व्यवहाराचं? आता काय उद्दिष्ट असावं असं वाटतं? आणि आताच्या तरुण मुलांना सुद्धा, म्हणजे आता ललित कला केंद्र मधली मुलं असतात, NSDतली मुलं असतात, हे नाटक हा व्यवहार शिकत असतात, पण त्यांना पैसे कमवण्यासाठी कदाचित सिरियल मध्ये काम करावं लागतं किंवा एका प्रकारच्या काय म्हणता येईल फेमस प्रसिद्धीसाठी सिनेमा करावा असं वाटतो. तर फक्त आता मला माहिती आहे की प्रतीक्षा आणि कल्पेश ज्या प्रकारे गावागावात जाऊन ललित मधली ती दोघं मुलं आहेत, ती नाटक करतात, ती फक्त नाटक करतात. पण ह्या प्रकारचं नाट्य, फक्त नाट्य व्यवहार करत राहणं ही आत्ताच्या काळात किती पॉसिबिलिटी किती आहे या गोष्टीची असं तुम्हाला वाटतं? एक त्याचे या प्रश्नाचं उत्तर असं एकदम हो किंवा नाही किंवा अशा स्वरूपात देता येणार नाही. त्याच्यातले अनेक त्या प्रश्नातले धागेदोरे आहेत किंवा अनेक त्याच्यातले रंग आहेत. ते रंग आपल्याला समजून घ्यायला लागतील. त्यातला प्रादेशिकता, त्या प्रादेशिकतेची परंपरा ही आपल्याला समजून घ्यायला लागेल. पण बाय अँड लार्ज आपण जर संपूर्ण जगाची राहटी पाहिली, इतर देशातली, पाश्चिमात्य देशातली आधुनिक रंगभूमीची पाहिली, तर कुठलीही रंगभूमी अन्य देशातली ही सेल्फ सफिशियंट नाही. म्हणजे त्या बॉक्स ऑफिसवर ती नाटकं जगतात अशातला भाग नाही. त्यांना एक प्रकारची सबसिडी लागते. त्यांना एक प्रकारचं म्हणजे कुठलंही नाटक असेल, ते लोकप्रिय नाटक असेल किंवा लोकप्रिय नाटक नसेल, किंवा प्रायोगिक नाटक असेल, किंवा कुठलंही इनोव्हेटिव्ह इन्स्टॉलेशन सारखं नाटक असेल, त्यांना त्यांचं जे भांडवल आहे ते भांडवल हे त्या बॉक्स ऑफिस मधनच परत येतं अशातला भाग नाही. त्यांना एक प्रकारची सबसिडी परदेशातनं मिळते आणि ती परदेशातनं सबसिडी मिळवण्याची त्यांनी एक यंत्रणा तयार केलेली आहे. किंवा मग आर्ट काउन्सिल ऑफ ग्रेट ब्रिटन सारखं लंडनचं आहे, किंवा युनायटेड नेशन फंड फॉर आर्ट्स नावाचा युनायटेड नेशन्सचा आहे फंड आहे. आणि अमेरिकेत तर थिएटर कम्युनिकेशन गुरु नावाचा 5,000 थिएटर्सचा एक समूह आहे. आणि ही 5,000 थिएटर्स आहेत, ती छोटी छोटी स्थानिक पातळीवरची आहेत आणि दे आर गव्हर्न बाय द लोकल गव्हर्नमेंट. म्हणजे त्या ठिकाणची ग्रामपंचायत किंवा त्या ठिकाणची जी काही नगर परिषद आहे ती थिएटर्स चालवते. आणि ती चालवण्यामागे त्या कलाकारांना ती एम्प्लॉय करते. आता 5,000 थिएटर्स आहेत आणि 5,000 थिएटर्सच्या 5,000 रिपर्टरीज आहेत. म्हणजे किती लोकांना तिथं एम्प्लॉयमेंट उपलब्ध झाली परदेशात, ह्याचा आपण साधा विचार करूया. आपल्याकडे काय होतं, संपूर्ण भारतात
भारतात काय होतं, भारताचा जर विचार केला तर भारताचं नाटक हे काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत विविध प्रांतात आणि विविध भाषेत पसरलेलं आहे. त्यातले जे काही प्रमुख प्रांत आहेत की ज्या ठिकाणी अर्बन थिएटर किंवा नागरी थिएटर हे जे आहे हे म्हणावं त्या प्रमाणात चालू आहे. त्याच्यापैकी एक हिंदी बेल्ट आहे, उत्तर प्रदेश किंवा मध्य प्रदेश यासारखा. महाराष्ट्र तर आहेच आहे, कर्नाटक आहे आणि काही प्रमाणात साऊथ इंडिया केरळचा भाग आहे की ज्या ठिकाणी अर्बन थिएटर काही म्हणावं तसं चालू आहे. हे सेल्फ सफिशियंट आहे का? हे सेल्फ सफिशियंट नाही. म्हणजे आपल्याकडे नाटक जर म्हणलं तर नाटक हे हाय क्लास हौशी नाटक रंगभूमी आहे आपली. व्यावसायिक रंगभूमी नागरी पदापर्यंत अजून आलेली नाही. आपल्याकडे महाराष्ट्रात काही अपवाद आहेत. महाराष्ट्रामध्ये काही नाटक कंपन्या होत्या, जशी चंद्रलेखा होती, नाट्यसंपदा होती, अशा काही कंपन्या होत्या. आणि त्याच्यावर आता योगायोगानं वसंत कानेटकरांची जन्मशताब्दी सध्या चालू आहे, 20 मार्च पासून सुरू झाली. आणि त्यांची जवळपास एका वेळेला 5 नाटकं 5 विविध संस्थांच्या तर्फे महाराष्ट्रात चालू होती आणि त्याचे 500-500 प्रयोग झालेले होते. आणि अशी त्यांची 5 नाटकं सतत 25 वर्ष हाऊसफुल झालेली आहेत, विविध नाटक. तीच तुम्ही दुसरे जे नाटककार आहेत, बाया कोल्हटकर आहेत, त्यांचं घ्या. म्हणजे त्यांचं लिखाणाची गुणवत्ता काय आहे ती आपण घटकाभर बाजूला ठेवू, त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू. पण एक संपूर्ण नाटकाचा व्यवहार एक व्यवसाय म्हणून व्हायला त्यांची नाटकं कारणीभूत ठरली. आणि त्याच्यावर जवळपास सगळ्यांचे संसार उभे राहिले, नटांचे संसार उभे राहिले, रंगभूमी जिवंत राहिली, या हे निर्माते उभा राहिले. हा काळ होता 1960 सालापासून ते. तशी संगीत रंगभूमीची चाल बदलली आणि विद्याधर गोखलेंनी एक वेगळी चाल त्याला दिली आणि जितेंद्र अभिषेकींनी त्याला वेगळं संगीत दिलं आणि ते पॉप्युलर केलं. की त्याचं उदाहरण म्हणजे कट्याळ काळजात घुसले, आपल्याला माहिती आहे, त्या इतिहासात काही मी जात नाही. कमिंग बॅक टू द आत्ताची कंडिशन आहे, तर आत्ताच्या काळामध्ये सेल्फ सफिशियंट रंगभूमी कुठली आहे? तर आपली जानपदाची रंगभूमी ही आहे. जानपदाची रंगभूमी तमाशा रंगभूमी आहे, ही सेल्फ सफिशियंट आहे. किंवा उत्तर प्रदेशातली नौटंकी आहे, ही सेल्फ सफिशियंट आहे. त्यांना कुठल्या प्रकारची सबसिडी लागत नाही. त्यांना मिळणाऱ्या कारण आज जर तुम्ही रघुवीर खेडकर ची रंगभूमी घेतलीत किंवा तमाशा ग्रुप घेतला तर त्याच्याकडे 95 लोक आज पगारी आहेत आणि जवळपास 250 ते 300 प्रयोग वर्षाला त्याचे होतात आणि त्याचा टर्नओव्हर कोटीच्या घरात आहे. म्हणजे 1.5 ते 1.25 कोटी रुपयाचा. त्या पद्धतीचं अर्थकारण हे आपल्याकडे लाभलेलं नाहीये. किंवा तशा पद्धतीचं अर्थकारणाच्या जवळ जावं अशी कुठली तरी एक आर्थिक व्यवस्था आपल्या देशातल्या लोकनियुक्त सरकारांनी केलेली दिसत नाही. आता 75 वर्ष होतील आपल्याला स्वातंत्र्याला पुढल्या वर्षात, तशी काही त्याची दिसत नाहीये. म्हणजे आता 1990 नंतर तर खूपच फरक पडला. आता तू म्हणशील की हे काय, हे सगळे मी आर्थिक मुद्दे मांडतोय, याच्यामध्ये कलात्मकता काय, याच्यामध्ये आयडियोलॉजी कुठली आली, तर हे कोंदण लागतं. हे कोंदण असेल तरच तुमचं जे काय विचार आहे नाटकातला, तो नाटकातला विचार उठून दिसतो. तर हे जे आर्थिक कोंदण आहे ते 1990 नंतर तर सगळंच बदललं. 1990 नंतर नेहरूवियन अर्थकारण सगळं कालबाह्य झालं आणि सगळी एक काय म्हणतात ते ओपननेस आला, सगळा ओपननेस आला रंगभूमीवरचा. आय मीन इकॉनॉमीमध्ये ओपननेस आला आणि जी काही थोडीफार सबसिडी कलाकारांना मिळत होती, म्हणजे आपले कलाकार राष्ट्रीयकृत बँकेतनं म्हणा किंवा LIC मधनं म्हणा किंवा गव्हर्नमेंटच्या ऑफिसेस मधनं म्हणा, काही पद्धतीनं मोठ्या इंडस्ट्रीयल क्षेत्रात म्हणा, हे कार्यरत होते, त्याला एम्प्लॉयमेंट मिळत होती आणि संध्याकाळच्या वेळेला ते नाटक करत होते. हे सगळं बंद झालं. त्याच्यामुळे आत्ताच्या पिढीचा जो स्ट्रगल आहे, हा स्ट्रगल आर्थिक उदारीकरण आल्यानंतर आता जवळपास 25-30 वर्ष झाली, त्याच्यामध्ये तो कलाकारांचा संघर्ष वाढला, दुर्दैवानं वाढला. आणि तो संघर्ष कमी करण्यासाठी म्हणून जी काही ज्यांना आर्थिक उदारीकरणाचा फायदा झाला अशा इंडस्ट्रीनी पुढाकार घेतला पाहिजे. जो जगात सगळीकडे पाश्चिमात्य देशामध्ये उदारीकरणाचा फायदा झालेल्या सगळ्या कंपन्यांनी
आपापली फाउंडेशन काढली आणि त्याच्या मार्फत कलेला मदत करण्याचा एक प्रवाह चालू केला. तसं आपल्याकडे अजून झालेलं दिसत नाही. हे झालेलं नाही. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आत्ताच्या कलाकारांचा जो स्ट्रगल आहे तो स्ट्रगल हा पुढे मागे होत जाणार. पूर्वी ज्या पद्धतीनं पॅरलल थिएटरमध्ये नाटकं होत होती त्या संख्येनं होणार नाहीत. जर झाली तर त्याची प्रयोग संख्या मर्यादित राहील. कारण त्या मुलांचा जगण्याचा संघर्ष फार महत्वाचा आहे. बरोबर. त्यांना जर 9 ते 5 या वेळामध्ये जर काम करायला संधी मिळेल त्या ठिकाणी तो जाणार. मग तो टेलिव्हिजन मध्ये जातो. तो आता सुदैवाने काय झालेलं आहे की एक इंटरनेट हे महत्वाचं माध्यम आल्या कारणानं प्रत्येक कलाकाराला किंवा आपल्याला एक व्यवसाय हा इंटरनेटच्या भोवती म्हणा किंवा कोणी ऍड फिल्म मध्ये काम करतो, कोणी बॅकस्टेज वर्कर म्हणून काम करतो, कोणी सिनेमाच्या इंडस्ट्रीमध्ये जातो, कोणी कास्टिंग डिरेक्टर म्हणून एखादा कलाकार काम करतो आणि त्यातनं 4 पैसे मिळवतो किंवा टेलिव्हिजन हा एक मोठा मार्ग आहे. आता टेलिव्हिजन हा मोठा मार्ग असल्या कारणानं टेलिव्हिजनवर लोकप्रियता मिळते. त्यातनं जेव्हा गॅप मिळते तेव्हाच ती अभिनेत्री किंवा अभिनेता पॅरलल थिएटरला वेळ देऊ शकतो. कारण पॅरलल थिएटर मधनं किंवा समांतर ह्याच्यातनं जगण्या इतपत पैसे नाही मिळू शकत. पण जगण्यामार्फत पैसे तरी कुठून मिळवायचे तो स्ट्रगल आहे. त्याचं उत्तर या आर्थिक उदारीकरणाच्या गेल्या 30 वर्षामध्ये काही धागेदोरे स्पष्ट झाले तसं वाटत नाही. मग काय म्हणतो लोक काय म्हणतो की 1 वर्षाची मी गॅप घेतो, मला पाहिजे तसं नाटक करतो आणि मी टेलिव्हिजन मध्ये जाईन किंवा मी त्या OTT प्लॅटफॉर्म किंवा त्याच्या अवतीभोवती राहीन ज्याच्याकडून मला 4 पैसे मिळतील. तर ह्याच्यामुळे म्हणजे आता पॅन्डेमिकमुळे विस्कळीतपणा आला हा आत्ताचा काळ झाला. पण त्या पार्श्वभूमीवर जर गेल्या 30 वर्षातला आपण पाहिलं तर आर्थिक उदारीकरण आल्यानंतर या कला क्षेत्रामध्ये असा विस्कळीतपणा हळूहळू हळूहळू एक अंतर्भूत झालेलाच आहे. आणि तो येऊन सुद्धा 2 पिढ्या त्याच्या पिढ्या झालेल्या आहेत. त्याच्यामुळे ह्याचा कोणतरी एक आढावा घेतला पाहिजे किंवा हे लक्षात घेऊन केलं पाहिजे. आता मी अनेक वेळेला सूचना केली की आपल्या महाराष्ट्राचा पुरता विचार केला तर प्रत्येक नगर परिषदेचं नाटकगृह आहे. पुण्यामध्ये तर जवळपास 20-25 नाट्यगृह आहेत. मुंबईला तेवढीच आहेत, कोल्हापूरला आहेत. तर मग ठीक आहे 365 दिवस मोकळी नसतात. मग त्यांनी ही जी कॉर्पोरेशनची नाटकं आहेत ती आपल्या गावात मग कला पथकं का नाही चालवत. संध्याकाळच्या वेळेला कलाकारांना समजा 15 कलाकारांना त्यांनी एक छोटासा पैसे देऊन जर एकत्र बोलवलं आणि त्याची रिपर्टरी स्थानिक रिपर्टरी चालू केल्या, एक रंगमेळे नावाचं काहीतरी चालू केलं आणि पुण्यामध्ये एक बालगंधर्व मध्ये 15 कलाकार संध्याकाळचे काम करतायत, भरतनाट्य मंदिर मध्ये 15 कलाकार काम करतायत, अजून कुठे पिंपरी चिंचवडला आहेत. प्रत्येक थिएटरमध्ये हे कलाकार कार्यरत आहेत आणि त्यांना थोडेसे पैसे मिळत आहेत आणि ते आपल्याला पाहिजे ते नाटक करतायत. आणि त्याला नाट्यगृह आहे, तिथं नाट्यगृहाचा खर्च नाही कारण ते नाट्यगृह रिकामच आहे. 365 दिवस ते फुल नसतं. अशा पद्धतीचं काहीतरी एक योजना महत्वाची लोकनियुक्त शासनाने कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीनं किंवा ज्यांना आर्थिक उदारीकरणाचा फायदा मिळाला त्या इंडस्ट्रीनी एक मोठ्या प्रमाणात ती राबवली पाहिजे. काही प्रमाणात थोडंसं झालेलं आहे. उदाहरणार्थ महेंद्र नावाचा ग्रुप आहे, त्यांनी महेंद्र अवॉर्ड्स नावाची एक गोष्ट विकसित करून एक 10-15 वर्ष झाली आणि त्याच्यातनं संपूर्ण भारतातनं एक विविध भाषेतली नाटकं एका कोंदणात ते दिल्लीला येऊन दाखवतात किंवा दिल्लीला भारत रंग महोत्सव नावाचा महोत्सव गेली 20 वर्ष चालू आहे. त्यानिमित्तानं दरवर्षी विविध भाषेतली 64 ते 80 नाटकं दिल्लीला होतात आणि त्यांना थोडेसे पैसे मिळतात. पण हे प्रयत्न तोटके आहेत. ते फक्त वर्षातनं एकदा आल्यासारखे येतात आणि जातात. पण ज्या ठिकाणी महाराष्ट्रात, कर्नाटकात, पश्चिम बंगालमध्ये ज्या मोठ्या प्रमाणात नाटकं होतात ते ही जी पॅरल नाटकं आहेत त्यांना एकत्र काहीतरी एक कोंदण देण्याची गरज आहे. त्यासाठी काहीतरी प्रयत्न व्हायला पाहिजेत. पण ते दुर्दैवानं शासनाच्या मार्फत किंवा निम शासनाच्या मार्फत किंवा इंडस्ट्री मार्फत होताना काही फारसे दिसत नाही. त्याच्यामुळे पॅन्डेमिकमुळे आला तो विस्कळीतपणा आला आणि आपल्याला एक प्रकारचं अंतर्मुखता आली की गेल्या 30 वर्षातलं आर्थिक उदारीकरणानंतरचं काय झालं आपलं ते एक चाचपूत बघण्याची संधी पण आपल्याला मिळाली. बरोबर. तुम्हाला जर पूर्णपणे व्यावसायिक नाटक करावं असं तुम्हाला वाटलं नाही का कधी, किंवा मुंबईला जाऊन नाटक करावं असं तुम्हाला कधी वाटलं नाही का? बरोबर होतं तेव्हा. एक तर काय होतं की
माझी पिढी होती ती थोडीशी तुमच्या मानानं प्रिव्हिलेज अशी होती, कारण आमच्या पिढीला नोकऱ्या उपलब्ध होत्या आणि त्या नोकऱ्या अगदी मनासारख्या नसल्या तरी त्या शासकीय किंवा निमशासकीय चौकटीत त्या उपलब्ध होत्या आणि त्याच्यामुळे त्या नोकऱ्या आम्ही मनाविरुद्ध का होईना पण त्या करत होतो. प्रॉब्लेम असा होता की मला म्हणजे माझ्या पुरता जर मी विचार केला तर मला असं वाटतं की मुंबईला जाण्याची संधी पण मला आलेली होती किंवा मी एक देखो मगर प्यारसे नावाची त्या काळात 1984-85 ला एक टीव्ही सिरियल मी हिंदीमध्ये दूरदर्शनचं ती दिग्दर्शित केलेली होती आणि ती मृणाल पांडे या लेखिकेने लिहिलेली होती आणि आता आलिया भट्टची जी आई आहे तिला मी त्या सिरियल मधनं इंट्रोड्यूस केलेली होती. हा भाग वेगळा. सोनी राजदानची ती पहिली सिरियल होती. नाही त्यात चंद्रकांत काळे होते, आमचा रवींद्र साठे होता, मोहन गोखले होता त्याच्यात आणि आनंद मोडकने त्याला संगीत दिलं होतं. हा भाग वेगळा. परंतु ते करत असताना मला विचार आला की ज्या पद्धतीचा माझा विचार आहे, ज्या पद्धतीनं मला रंगभूमीवर माझी विचार मांडायचे आहेत त्याला पूरक असं वातावरण तिथं नाहीये. कारण मी माझं नाटक तिथं घेऊन गेलो तर ते नाटक तिथल्या निर्मात्यांना ते पसंत पडेल अशातलाही भाग नाही. म्हणजे मी नेहमी सांगितलं होतं की मला पहिलं नाटक माझं होतं मिकेन मेम साहेब, त्याचे 8च प्रयोग झाले. ते बघितल्यानंतर मला बाळा कोल्हटकर आम्ही विचारलं होतं की तुम्ही आमच्यासाठी नाटक लिहून द्याल का? म्हणलं तुमच्यासाठी मी कसं नाटक लिहू? ते नाही म्हणत, फक्त आमच्या बाजूचं नाटक लिहा. हा तेव्हाचा जुना विचार होता. पण मी म्हणलं की नाही भाऊ, मला म्हणजे मी नाटक लिहीन आणि ते नाटक मी लोकांच्या समोर सादर करीन, त्यांना आवडेल किंवा ते ना आवडेल, पण लोकांना आवडेलच किंवा त्याच्यातनं जे काय 4 पैसे आहेत ते 4 पैसे परत मिळतीलच अशा पद्धतीचं नाटक लिहायला जे स्किल लागतं किंवा त्याला लागणारा जो एक प्रकारचा विचार लागतो तो माझा विचार नाही. त्याच्यामुळे त्या बाजूचं नाटक मला काही लिहिता येणार नाही. मग आपलं काय म्हणतात, आपले दुरून डोंगर साजरे, त्याच्यामुळे मला जे नोकरी मिळते किंवा जी नोकरी मला मनाविरुद्ध करायला लागते, परंतु नाटक मला पाहिजे तसं करायला लागते. जे व्यासपीठ आम्ही काढलं होतं थिएटर अकॅडमी, थिएटर अकॅडमी व्यासपीठ आम्ही काढलं होतं की त्या व्यासपीठावर मला जे पाहिजे ते मी करू शकतोय. म्हणून मग मी तिथं जाण्याचा विचार कधी मला आला नाही मनात नंतर. सर, आता सोशल मीडियावर, फेसबुकवर सुद्धा अशा प्रकारचे काही आर्टिकल झालेले आहेत ज्याच्यामध्ये असं म्हटलं गेलंय की मराठी नाटक किंवा नाटक ही गोष्ट एका वर्गापुरती मर्यादित राहिली आहे. काही विशिष्ट जातींचा त्याच्यात समावेश आहे नाही आहे, त्याच्यातलं रेप्रेझेंटेशन आहे नाहीये. तर ह्या अख्ख्या तुम्ही ज्या पाहिलेल्या काळात सर्व समावेशक इन्क्लुझिव्ह थिएटर वर्गासंदर्भात, जाती संदर्भात, कलाकार असतील, तंत्रज्ञ असतील, या संदर्भात आशय दृष्ट्या सुद्धा असेल, इन्क्लुझिव्ह नाटक करण्यासाठी काय प्रयत्न झालेत किंवा तुमच्याकडनं सुद्धा तुम्हाला असं काय वाटतं की नाटक हे, मराठी नाटक हे इन्क्लुझिव्ह आहे का नाहीये, किंवा तसे प्रयत्न झालेत किंवा नाही झालेत? नाही, जगभर संपूर्ण नाटक कला जी आहे ही नाटक कलेला एक मध्यमवर्गीयाची चौकट आज आपल्याला दिसते सगळ्या जगभर. भारतातच असं नव्हे पण जगात कुठेही गेलात तरी. आणि त्याच्या विरुद्ध एक इन्क्लुझिव्हनेस असण्याचं थिएटर किंवा ज्यांच्या विचाराची जी क्षमता आहे की मला या पद्धतीचंच नाटक करायचं, सफदर हाशमी ज्या पद्धतीचं नाटक दिल्लीला करत होता आणि ते नाटक करता करताच त्याला मृत्युमुखी पडावं लागलं, किंवा आमचे आम्ही 1985 मध्ये एक नाट्यलेखन कार्यशाळा घेतलेली होती आणि त्या नाट्यलेखन कार्यशाळेमधले कोण कोण होते हे जर मी आता तुला सांगितलं तर रेट्रोस्पेक्टिव्हली तुला लक्षात येईल की काय प्रयत्न झाला होता. दत्ता भगत हे त्यातले एक होते. प्रेमानंद गजवी हे त्यांनी आमच्यासाठी नाटक लिहिलेलं होतं. जयंत पवार हा होता आलेला. शफात खान त्याच्यामधनं नाटककार म्हणून आलेला आहे. मकरंद साठे हाही होता. म्हणजे हा इन्क्लुझिव्हनेस करण्यासाठी जो काय प्रयत्न झाला ह्याची थोडीशी तुला कल्पना येईल. आणि त्याच्यानंतर हे लोक कार्यरत राहिले.
प्रश्न काय होतो की सगळ्या समाजातनं जे कलाकार येतात त्यांना सगळ्या नाटकातनं संधी मिळत जाते. म्हणजे आज अगदी व्यावसायिक नाटकात जरी पाहिलं तरी व्यावसायिक नाटकामध्ये पॉप्युलर कलाकार कोण आहेत, तर सगळ्या जातीचे आणि धर्माचे कलाकार तुला तुला दिसतील. अमुक एक जातीचे कलाकार या जातीचं काम करतोय असं काही नाटकात होत नाही. असं होत नाही की बुवा तू या जातीचा आहेस म्हणजे तुला या जातीच नाटकाचं कलाकार काम मिळेल असं कोणी जाणून बुजून आपल्याकडे रंगभूमीवर काम करत नाहीत. किंवा भाषेच्या बाबतीत सुद्धा, भाषेच्या बाबतीत तुझी अमुक एक भाषा आहे तर तू अशा पद्धतीची भाषा बोल असा आग्रही अलीकडे कोणी धरत नाही. पूर्वी धरला जायचा. आम्ही ललित कला केंद्रामध्ये जे एक प्रशिक्षण विकसित केलेलं आहे तर त्याच्यामध्ये प्रत्येक कलाकाराला सांगितलेलं आहे की भाषा शुद्ध आणि अशुद्ध नसते. भाषा ही भाषा असते. तर तुझी जी बोली भाषा आहे त्या भाषेत तू नाटक कर. तू समजा ब्रह्मपुरीचा आहेस आणि तू इथं ललित कला केंद्राला तू ब्रह्मपुरीच्या ज्या भाषेचा लहजा आहे तू ते त्या भाषेत नाटक कर. मग ते नाटक काय एकच प्याला असेल नाही तर आणखीन कुठलंही असेल. त्याच्यामुळे तो मुद्दा आमच्या प्रशासनाच्या बाबतीत तरी निकालात लागलेला आहे. तर असा आला की ग्रुप्स आणि ग्रुप्समध्ये ज्या पद्धतीचं काम केलं जातं त्यामध्ये इन्क्लुझिव्हनेस कसा येईल. तर मला असं वाटतं की कुठलाही दिग्दर्शक जो आहे, कुठलाही सुसंस्कृत दिग्दर्शक आहे, तो कलाकाराची जात बघून त्याला काही काम देतो असं मला वाटत नाही. तसं जर असतं तर मग आज अनेक जे स्टार्स आहेत ते स्टार्स हे वेगळ्या जातीतनं आलेच नसते. ते फक्त काय सोकॉल्ड वर्षातलेच कलाकार स्टार झाले दिसले असते. तसं नाही. त्याला सगळ्यांनी मान्य केलेलं आहे. त्यालाही मान्य केलेलं आहे. पूर्वी एक त्याला ही नाटकाची जी कला आहे विशिष्टतः संगीत रंगभूमी ज्या चौकटीतनं आली त्याच्याभोवती हा पगडा होता. तो पगडा नंतर कालांतरानं हळूहळू हळूहळू बाजूला झाला. त्यानंतर दलित जाणीव विकसित झाली. दलित रंगभूमीवर करणारे नाटककार आले. त्यांनी आपापली व्यासपीठं काढली आणि त्या व्यासपीठातून ते कार्यरत झाले. आज अनेक लेखिका अशा आहेत किंवा शिल्पा कांबळे नावाची लेखिका आहे की ती आपल्याला तिचा जो विचार आहे हा सगळ्या रंगभूमीला काय प्रेरक असा विचार आहे. किंवा मनस्विनी लता रवींद्र नावाची आमची विद्यार्थिनी आहे. अनेक लोक तुला त्याच्यातनं दिसतील. किंवा नवीन आलेला हा प्राजक्त देशमुख नावाचा मुलगा अलीकडे नाशिकहून आलेला आहे. धर्मकीर्ती सुमंत आपल्याकडे अनेक ह्याच्यातले मुलं आलेली आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की बुवा एखाद्या ग्रुपमध्ये कुठलाही दिग्दर्शक जो आहे तो दिग्दर्शक त्याचं कास्टिंग करत असताना तू अमुक जातीचा आहेस तर तू हे काम कर, तू या जातीचा आहेस तर तू ते काम कर असं मला होतं. आता उदाहरणार्थ हिंदी चित्रपट सृष्टी हे आदर्श उदाहरण आहे आपल्याकडचं. तुमची भाषा कुठली असो, शेवटी हिंदी सिनेमाची भाषा ही हिंदी सिनेमाची भाषा. तो प्रत्येक जण ती हिंदी सिनेमाची भाषा बघतो आणि हिंदी सिनेमामध्ये तो काम करतो. आणि हिंदी सिनेमामध्ये काम करत असताना तो कुठल्या जातीचा आहे किंवा धर्माचा आहे हे आपण त्याचा विचार करत नाही. की अमुक एक दिलीप कुमारचा धर्म कुठला आहे याचा आपण विचार करत नाही. तर हा विचार झाला. आता असा विचार न करणारे काही लोक असू शकतील. त्याच्याबद्दल काय म्हणतात ते दुर्दैव आहे. ह्याच्यापेक्षा मला दुसरं काय म्हणणार. पण नाटक एक समाजाचं प्रतिबिंब आहे. त्याच्यामुळे प्रत्येक नाटकामध्ये सगळा समाज एकत्र येणं आणि त्या समाजातल्या सगळ्यांच्या जाणीवा एकत्रितपणे सांगणं. मग तो दिग्दर्शक कुठल्या जातीचा आहे, तो लेखक कुठल्या जातीचा आहे हा माझ्या दृष्टीनं प्रयत्न हा गैरलागू प्रश्न आहे असं मला वाटतं. ओके ओके सर, आता तुम्ही जी नावं घेतलीत म्हणजे त्या तुमच्या कार्यशाळेतली सुद्धा जे होते हे सगळे म्हणजे त्या अर्थाने तुम्ही पुरुष लेखकांची नावं घेतलीत. किंवा आपण विचार करायला गेलो तेव्हा विचार करतो तेव्हा नाटकाच्या इतिहासात सुद्धा कायम एक आपण म्हणतो की काय बादल सरकार, कर्नाड असतील, एलकुंचवार असतील, तुम्ही असाल, तेंडुलकर असतील, असं इतिहासात मराठी आणि भारतीय इतिहासात सुद्धा अशी फक्त एक पुरुष नाटककारांची आपण कायम ओळख करून घेत असतो. मला असं वाटतं की भारताच्या
परिप्रेक्षात तरी मलयश्री हाशमी असतील, आता ज्योती डोगरा असतील, किंवा मणिपूरच्या सावित्री मा असतील, किंवा अनेक स्त्रिया नाटककार कार्यरत आहेत. मराठीमध्ये विजयाबाई सोडल्या, पण त्या सुद्धा दिग्दर्शिका होत्या, किंवा आत्ताच्या आपल्याला तरुण बोटावर मोजण्या एवढ्या लेखिका सोडल्या. तर या प्रकारचं स्त्रिया लेखक आणि दिग्दर्शकांचं इतकी संख्या कमी का आहे इतक्या अख्ख्या या आपल्या मराठी नाटकाच्या इतिहासात? हाच प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की आपल्याकडे स्त्रिया या दिग्दर्शिका झाल्या, स्त्रिया या निर्मात्या झाल्या, खूप आहेत, अभिनेत्री, सगळ्या अभिनेत्री झाल्या, परंतु लेखिका का नाही होत? आजही मनस्विता रवींद्र आहे, किंवा आपली ही इरावती आहे, ही शिल्पा आहे, अशा अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच आहेत. आणि तशीच आपली इतिहास डोकावला तर बरेच काय की सई परांजपे 80च्या पुढच्या वयाच्या आहेत. कोण आहे आपल्याकडे लिहिणार की नाट्य लेखन हे ज्यांच्या पूर्णतः अभिव्यक्तीचं केंद्र आहे, माध्यम आहे, अशा असणाऱ्या स्त्रिया रंगभूमीवर का आल्या नाहीत? आय जस्ट डोंट नो. मला माहित नाही. अभिनेत्री मात्र खूप प्रमाणात येतात, किंवा दिग्दर्शिका आपल्याकडे येतात, निर्मात्या येतात, परंतु लेखन म्हणलं की लेखन म्हणलं की त्या कादंबरीकार आहेत, त्या कथाकार आहेत, त्या समीक्षक आहेत, भरपूर त्या प्रमाणात दिसतील. त्या मानाने तिथं पुरुष दिसणार नाहीत. परंतु जर नाटककार, नाट्य लेखन हा जो प्रकार तुम्ही पाहिलात, तर नाट्य लेखन या प्रकारामध्ये आपल्याकडे स्त्रिया या अतिशय कमी प्रमाणात आलेल्या दिसतात. ही वस्तुस्थिती आहे. का आहे माहित नाही. आता आम्ही ललित कला केंद्रामध्ये जो अभ्यासक्रम केलाय त्याच्यामध्ये प्रत्येकाला आपापलं नाटक एकदा तरी लिहायला लागतं. ते लिहिताना कदाचित त्या ज्या मुली आहेत, तो अभ्यासक्रम करणारा, त्यांच्याकडनं कदाचित त्यांना काही कालांतरानं वाटेल की आपण नाटक लेखनाचा प्रयत्न करावा. पण मलाही कळत नाही की असं आपल्या क्षेत्रात आपल्याकडे का होतं. बरं, आपल्या इकडेच आहे अशातला भाग नाही. परदेशात जरी पाहिलं तरी नाट्य लेखन करणाऱ्या म्हणून स्त्रिया ज्या आहेत, स्त्री नाटककार म्हणून आहेत, त्या अगदी मार्शा नॉर्मन, एक ज्यांनी नाईट मदर नावाचं नाटक लिहिलं आहे, त्या त्यांच्याकडे एक आहेत, किंवा कॅरेल चर्चिल नावाच्या नाटककार आता मोठ्या आहेत. ती नवीन फ्लीबॅग नावाची सिरीज आली आहे, ते नाटक पण मला ती नाटककार आहे. नाही, ज्याला समर्थ नाटककार, म्हणजे एखाद दुसरं नाटक लिहिलं असं मी म्हणत नाही, पण ज्यांच्या नाटकाची अभिव्यक्ती, वसंत कानेटकर, विजय तेंडुलकर, असं जर आपण पाहिलं तर असं ज्यांनी सगळं कर्तृत्व त्यांचं नाटकातलं आहे, किंवा संपूर्ण आढावा जर विचाराचा घेतला तर तो नाटकातला आहे. म्हणजे उदाहरणार्थ इंदिरा संत नाव घेतलं तर आपल्याला कसं वाटतंय, एक कवयित्री आहे, आणि मोठ्या कवयित्री आहे. किंवा दुर्गा भाव घेतलं की त्यांचा काय जो आहे तो इंडॉलॉजी किंवा अमुक तमुक हा त्यांचा विचार आहे, आणि त्याच्यावर त्यांचं सगळं अवलंबून आहे. आणि किंवा इरावती कर्व्यांचं तू नाव घेशील की त्या अँथ्रोपॉलॉजिस्ट आहेत, आणि त्यांनी सगळं आपलं आयुष्य त्याच्यामध्ये घातलं. तसं एक स्त्री आहे, आणि तिने सगळं आयुष्य, कॅरेल चर्चिल तशी आहे, ब्रिटिश नाटककार आहे, की तिने सगळं आयुष्य आपलं नाट्य लेखनातच केलं. किंवा मार्शा नॉर्मन नावाची नटी आहे, तिने आपलं सगळं आयुष्य जे आहे ते नाट्य लेखनातच व्यतीत केलं. दुसऱ्या कुठल्याही भागात ती पडली नाही. असं होतं. बाकीच्या ठिकाणी काय होतं, एखाद दुसरं नाटक होतं, किंवा एखादी अभिनेत्री असते, तिला काहीतरी मटेरियल लागतं म्हणून ती एखादं आपलं वन मॅन शो किंवा वुमन शो सारखं मटेरियल तयार करते, आणि ती काम भागवते. परंतु मूळचं जे काय म्हणतात त्याला, आतला आवाज जो आहे तो नाटककाराचा नसतो. पण म्हणजे हा एक सर्वकालिकच प्रश्न आहे, असंच आहे. सर्वकालिक प्रश्न आहे असं म्हटलं पाहिजे दुर्दैवानं. याच्यामध्ये उत्तेजन देण्याचे अनेक प्रकार केले, अनेक लोकांना सांगितलं, परंतु तसा स्त्रियांनीच त्याचा, म्हणजे आताच्या तरुण मुलींनी आपले विचार नाटकातनं मांडायला लागले पाहिजे. सर, शेवटचं मला असा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की हा आत्ताचा अख्खा पॅन्डेमिकचा काळ आहे. अनेक कलाकारांच्या मनस्थितीविषयी आपण विचार केला तर प्रचंड एन्झायटी आहे. अनेक कलाकार डिप्रेशन मधनं जात आहेत. कलाकारच नाही, म्हणजे अख्खा समाजच आता मानसिक आरोग्याशी एका प्रकारे झगडतो आहे. तर तुम्हाला म्हणजे नाटक करताना असं म्हणजे ही परत मी असं म्हणलं तसं ही एक सार्वकालिक स्थिती आहे का आता या अख्ख्या पॅन्डेमिकच्या काळानंतर
पुन्हा एकदा, किंवा इतके माध्यम कलाकारांसमोर आहेत की हे निवडू ते निवडू, मग मला प्रसिद्धी मिळत नाहीये, मग एखाद्या पद्धतीने मला गोष्टी जमतच नाहीये, किंवा काही फिलॉसॉफिकल प्रश्न असतात. तर ह्या सगळ्या ह्याच्यात मनाची जी अवस्था आहे ती जपण्यासाठी तुमच्या पिढी तुम्ही प्रचंड काम केलं, तर ती शाबूत राहावी याच्यासाठी तुम्ही काय करायचं, किंवा आत्ताच्या मुलांनी स्वतःची मानसिक म्हणजे कलाकारांनी कशा प्रकारे काळजी घ्यावी असं तुम्हाला वाटतं? एकटे लोक राहत असतात, किंवा आता खूपच आपण आयसोलेटेड जगणं जगतोय, तर ह्या सगळ्यात म्हणजे हाला न जाता, डिप्रेस न होता, काय प्रकारे एक फोर्सनी कामाकडे बघत राहायला पाहिजे? एक तर असं आहे की तुम्हाला हा एकांतवास घालवण्यासाठी अनेक आयुध आता उपलब्ध आहेत तांत्रिक युगात मध्ये. अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म्स तुमच्याकडे आहेत. आत्ताच ऑनलाईन पिफ फेस्टिवल झाला, 26 चित्रपट दाखवले. त्यातले 6-7 चित्रपट असे होते की ते अत्यंत मनस्वी चित्रपट होते, की जे अतिशय अंतर्मुख करणारे चित्रपट होते. की आय डोंट क्राय नावाचा एका 17 वर्षाच्या मुलीवरचा चित्रपट होता, किंवा स्टोरीज ऑफ माय फादर नावाचा एक सिनेमा होता, किंवा एक लिथुएनियन 1948 सालची गोष्ट, आणि लिथुएनियामध्ये दुसरं महायुद्ध संपल्यानंतर तिथल्या लोकांना रशियाने कसं दाबून ठेवलं, आणि त्याच्या अगोदर जर्मन सैन्याने कसं दाबून ठेवलं होतं, आणि त्या लिथुएनियाचं काय झालं, असं त्यांनी 1948 साली एक अतिशय मोजक्या पात्रांना घेऊन केलेला होता. तर असे पाहण्याची संधी तुम्हाला उपलब्ध आहे. अनेक वाचनाच्या अनेक संधी आता उपलब्ध आहेत तुम्हाला. स्टोरी टेल आहे, किंवा जे आता काय जे आहे ते काही पूर्वीच्या काळामध्ये हे सगळं जमून येण्यासाठी आम्हाला फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन थांबावं लागत यायचं, आणि मग रात्री केव्हा तरी तो सिनेमा सुरू व्हायचा आणि मग तो संपायचा, किंवा त्याच्यानंतर ब्रिटिश काउन्सिलमध्ये जाऊन नंबर लावून ते पुस्तक घ्यायला लागायचं. आता तसं काही नाही. आता तुम्हाला एका क्लिकवर सगळ्या जगाचा सगळा आढावा मिळतो, किंवा म्हणजे डिप्रेशन न येण्यासाठी अनेक गोष्टी आता तुमच्याकडे उपलब्ध आहेत. आणि दुसरं आहे की आपण आपले विचार लिहून नाही ठेवत. म्हणजे विचार नुसते करतो किंवा दुसऱ्याशी सांगतो, पण आपले कुठले जे विचार, म्हणजे तो लेखकच असेल अशातला भाग नाही. मी आमच्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो की तुम्ही स्क्रॅपबुक का नाही करत, किंवा तुमच्या एखाद्या पाठकोऱ्या वहीमध्ये तुमचे विचार लिहून का नाही ठेवत, की आजच्या सगळ्या दिवसामध्ये काय झालं माझं, चिंतन का नाही करत. किंवा आपल्या नाटकातल्या माणसालाच एक रियाजाची अजिबात सवय नसते. संगीतातल्या मुलाला असं डिप्रेशन फारसं येत नाही, कारण ती एकल कला आहे. आणि तो संगीतातला मुलगा आहे, तो काही नाही केलं तरी तो एकटा गात बसतो, रियाज करत बसतो, आणि किंवा तो ऐकत बसतो. तर त्याला काही डिप्रेशनचा वगैरे मार्ग येत नाही, कारण त्याला ऐकूनच त्याला एकत्र करायला पाहिजे. पंचायत होते ही मीडियामध्ये काम करणारे लोक जे आहेत, जिथं दृश्यात्मक काहीतरी सतत बघण्याची सवय आहे, त्या दृश्यात्मकतेला कधीतरी मजकुराची आपण जोड देणार आहोत का नाही. त्या दृश्यात्मकतेला जर मजकुराची जोड द्यायची असेल तर ही उत्तम आता संधी आलेली आहे. या काळामध्ये दृश्य बघून बघून कंटाळा येईल, डोळे दुखायला लागतील. तर मग आपण काहीतरी मजकूर वाचला किंवा तो मजकूर जर लिहिला, तर मला असं वाटतं की आपल्या मनातले विचार हे हलके व्हायला किंवा एक अंतर्मुखता यायला संधी मिळेल असं वाटतं. आणि तुमची क्रियाशीलता आहे ती त्या कागदावर तुम्हाला उमटवायला पाहिजे. आताचे बरेचसे चित्रपट करणारे जे लोक आहेत ना, त्यांना चित्रपट लिखाणाची सवय नाही, त्यांना तंत्राची सवय आहे. कॅमेरा लावायचा कसा, साऊंड कसा करायचा, एडिट कसं उत्तम करायचं, व्हीएफएक्स कसं करायचं, याचं ज्ञान उत्तम आहे. परंतु ज्या विषयाची मांडणी ज्या पद्धतीने आपण करतो, तो एक संपूर्णपणे चित्रपट आपण लिहून काढलाय आणि अतिशय उत्तम त्या चित्रपटाची संहिता लिहिली आहे. त्याची सवय नाही. जी आता तुम्ही पिफ मध्ये जर चित्रपट पाहिल्या असतील तर सगळ्याच्या संहिता चित्रपटाच्या अत्यंत सकस अशा होत्या. त्याच्यामुळे त्याचे सकस पटकथा असलेले चित्रपट होत नाहीत. त्या पटकथा लिखाण करण्याची आता त्या काळात संधी आहे की तुम्ही स्वतःचीच अंतर्मुखत होऊन तुमच्या शॉर्ट फिल्म लिहून काढता येते, किंवा मोठा चित्रपट आहे किंवा कुठला तुम्हाला काय टीव्ही सिरियल करायची आहे तर टीव्ही सिरियल, वेब सिरीज तुम्हाला लिहून काढता येईल आता.
सगळ्यांना एकदम काहीतरी करायचंय, म्हणजे एकदम हातात कॅमेरा घ्यायचा आहे आणि कॅमेऱ्यातनच बघायचंय डायरेक्ट. पण कॅमेऱ्यातनं काय बघायचंय हे लिखाण करण्याचा पेशन्स नाही कोणाला. बरोबर तर बरोबर. मला असं वाटतं या मजकुराशी, छापलेल्या मजकुराशी किंवा लिखित मजकुराशी लढीवाळ होण्यासाठी मला असं वाटतं ही संधी चांगली आहे. आणि हा जर आपल्याला लढीवाळा काय लागला तर मला वाटतंय असं आणि वाटतं काय म्हणायचंय ह्याचा शोध आपण म्हणायचंय आपल्या पुरतं घेणं फार गरजेचं आहे. आपल्या पुस्तकात घ्यायचं, इन्फॉर्मल ग्रुप्स करता येतात, त्यांना वाचून दाखवता येतात. तर मी माझं नाटक ठकीशी संवाद लिहिलं तर मी लोकांच्या घरी जाऊन वाचून दाखवतो. 3 ते 4 लोक आहेत, त्यांच्या घरी आहेत, त्यांच्याकडे नवरा बायको मुलगा सून आहे, ते 4च लोक मला पुरतात आणि त्यांना मी नाटक माझं वाचून दाखवतो. त्यांचा जो काही प्रतिसाद मिळतो त्यांनी मला आनंद वाटतो. त्यांना नाही आवडलं तर ते त्यांची मतभेद माझ्याशी व्यक्त करतात, आवडलं तर ते मला सांगतात. आणि मला हे बरं वाटतं की 4च लोक आहेत आणि पॅन्डेमिकच्या काळात मी 4 लोकांच्या घरी जाऊन मी वाचून दाखवतोय. अशी मी जवळपास 4-5 वाचनं केली आणि मला त्यातनं आनंद मिळाला. तर तसं आपल्याला काही ना काहीतरी करता येईल त्याच्यामुळे. ओके. हो हो. आणि जर तुम्ही आता या अख्ख्या ह्याच्यात खूप सिरियल बघता, खूप टीव्ही शोज बघता, खूप नेटफ्लिक्सवर हे बघितलं ते बघता, तुमचं आता तुम्हाला इन्स्पायर करणारी आणि आवडलेली कामं कुठली आहेत? कुठली नाटकं तुम्ही आता वाचलीत किंवा तुम्हाला आता सगळ्यात आवडणारं, तुम्ही अनेक गोष्टी ऐकल्या असतील, तर या काळात तुमच्या आता फेवरेट गोष्टी कुठल्या आहेत? आता माझ्याकडे फेवरेट गोष्टी खूपच आहेत. माझ्याकडे वुडी ॲलनचं आत्मचरित्र आलंय. अच्छा. ते मी वाचतोय सध्या. त्याच्यावर अनेक तो अतिशय काय म्हणतात वादग्रस्त असा घटना घडलेल्या आयुष्यातला मनुष्य आहे. पण तो त्याच्या सगळ्या कलेकडे कसा बघतो ते एक आहे. नंतर हा नितीन रिंडे नावाचा आपल्याकडे लेखक आहे नवा, त्यांनी पासोडी नावाचं एक लिहिलेलं आहे, ते मला वाचतं. आमचा मित्र अरुण खोपकरनी हे अनुनाद नावाचं नवीन पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकातनं त्यांनी अतिशय म्हणजे चित्रकला याच्याविषयी मला काही फारशी माहित नाही किंवा मला ते इंद्रिय चित्रकलेच्या विषयी नाहीये, परंतु चित्रकलेच्या विषयी प्रभाकर बर्व्यांच्या चित्र कशी बघावीत याचा इतका त्यांनी सुंदर आणि मनापासून लेख लिहिलेला आहे. बी फॉर ब्लू आणि बी फॉर बर्वे नावाचा फारच चांगला तो लेख आहे. तर अशी पुस्तकं आपल्याकडे ह्याच्यात मिळू शकतात किंवा ह्याच्यात माझा वेळ जातो की ही पुस्तकं मी मागवतो व्हॉट्सअपवर किंवा आम्ही काय अमेझॉनवर मागवतो. येस येस. वाव सर, आम्ही तुमचं नवीन नाटक बघायला खूपच उत्सुक आहोत आणि फारच छान बातमी तुम्ही आज दिलीत. आणि लवकरच हे नाटक आम्हाला बघायला रंगभूमीवर यावं अशी आमची इच्छा आहे. आणि 8 आणि 9 तारखेला महानिर्वाणचा प्रयोग आहे. आयटम आणि महानिर्वाण नाटक कंपनीच्या 2 नाटकांचा पृथ्वी थिएटरला संध्याकाळी 6 वाजता आणि रात्री पण प्रयोग आहे. आणि आपण अशी आशा करूयात की हे प्रयोग होतील आणि आपल्याला नाटक बघायला जाता येईल. मुंबईच्या लोकांना तर बघताच येईल, पण बाकी ठिकाणच्या लोकांना सुद्धा मुंबईत जायची संधी मिळाली नाटक बघायला तर निश्चित जा. महानिर्वाण आणि आयटम या नाटक कंपनीच्या 2 नाटकांचे प्रयोग आहेत. सर थँक्यू, तुमच्याशी बोलायला फार मजा आली, खूप छान वाटलं. येस, नाटकं बघा आणि नवीन नाटकाचा मी आता त्याच्या मागे आहे, लवकरच ते घेऊन येईल. ते लवकरच तुम्ही बसवा आणि आमच्या समोर आणा. थँक्यू. थँक्यू.